अशा वेळेस आमच्या मित्राला लगेच फोन येतो. हा कधी ना आरशात बघणाऱ्या फोटो काढते तर मित्रांनो आम्ही ॲग्रीचे स्टुडंट आहोत आणि आम्ही आलोय तर एज्युकेशनल टूरला कोकण मध्ये. तर आम्ही सकाळीच निघलो होतो दुपारी निघलो होतो बसमध्ये. तर आता आम्ही कोल्हापूरमध्ये स्टे केला आहे हॉटेलवरती. तर आम्ही 10 जण आहेत ह्या रूममध्ये आणि 2-3 बेड आहेत. तर आम्ही उद्या जाणार आहेत कोकणला बीचवरती. 4 बेड आहे. एवढं भारी की रूम चांगली भेटली. तर तुम्हाला रूम दाखवतो. तर ही आहे आमची रूम. इथून सुरुवात करू. इथं आहे 2 जणांसाठी बेड. इथं एक मिरर आहे. इथं सेपरेट टॉयलेट बाथरूम आणि इथे एक बेड आहे. हे आमचा मित्र परिवार. इथे एक पण बेड आहे. हे पण इथे मुलं इथं 10 जणांमध्ये ही रूम आहे. इथे एक बेड आहे आणि इथे एक संडास बाथरूम आहे सेपरेट. तर 10 जणांसाठी हे खूप आहे. त्याच्यासाठी टॉपिक वगैरे काही सापडत नाही. डायरेक्ट रॅन्डम. काय करू शकते. अशा वेळेस आमच्या मित्राला लगेच फोन येतो. हा आणि हे 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 बघ ऑन टॉप. सर लोक बघते पण हे पहिलेच या कॉपच्या मध्ये एक मुलगा आहे एकटाच आहे. आगाव एकदा तोंड. ए राम राम ए. हे खेंगरे सन ऑफ विशाल ऑफिशियल. आणि हे आमचे साहेब. हे कधी ना आरशात बघणाऱ्या फोटो काढते. मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता. रूम कधी नाही भेटलेली आल्या पसरला पाय बघा काय केले. सगळं मोडून टाकले सगळं. ती वर झोपलाय तर हे खाली झोपलाय. काय अवघड खेळ. एसी याला तर कळा ना कुठं आलोय मी. फॉलो करू सबस्क्राईब. मिरर आहे भावा. एसी एसी आपली आणि ती चालू आहे एसी चालू आहे. आणि हे स्पेशल बेड आमच्या दोघांसाठी. नाही येत. आणि इकडे पण एक एसी. इकडे दाखव की. हे आमचे हा इथं पण एसी आणि ती पण चालू आहे. 30 रुपयाला बरमुड आणलेला हा बाजारातून. हा आणि हे आमचे कलाकार मित्र. हे डॉन याला इग्नोर करा. आता हे स्टर्ट न करून घेतले भाऊ डीमार्ट मध्ये. ओके दादा सॉरी बरं का. तुला काय गरीब दिसत का मी. हा सकाळचा सनसेट. हे आमचं नाईटचं इथं. हा आम्ही इथं होतो याला झोपायला. माहिती का तुला. नंबर 2 ब्लॉगर आतून पण एवढी कुठे चांगली येतो. आपली गाडी पहिलवान पाखरे प्रशांत रेवण सारंग झांबरे डार्लिंग खेंगरे. चाललेलो आहेत सर घेऊन चालले. तर माहिती नाही कुठे चाललो पण चाललोच. सगळे चाललो. तर आमचं आता दर्शन झालेलं आहे आणि आज लई गर्दी पण नव्हती. गर्दी नव्हती. लगेच सहज दर्शन झालं. आता आम्ही चाललो तर पुढच्या टप्प्याला पुढच्या स्पॉटला बघू. आम्ही बसकडे चाललो. अजून आमचे मागचे पोरं आहेत ते फोटो वगैरे काढते. चालल्यात एन्जॉय चाललाय पोरांचा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय आमच्या कपाळावरती गंध दिसत असेल तर मला देवीचे ऑलरेडी दर्शन झालंय आमचं.
खूप पाहून झालं. आज आम्हाला फोन आला नव्हता त्यामुळे फोटो व्हिडिओ काढू नाही शकलो. आता बाहेर आलो चालू. खूप पाहण्यासारखं आहे हो की नाही? खूप. तुम्ही पण एकदा या. किती 100 रुपये तिकीट आहे फुल आणि हाफ 50. हा, नक्कीच एकदा इथं भेट द्या. कारण म्हणजे खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. हो हो, आणि याच्यातून बरंच काही शिकायला पण भेटतं. राज दरबार वगैरे सगळं. आतमध्ये प्राणी सुद्धा येतं जे महाराजांनी शिकार केले ते, आणि त्यांची शिकार त्यांचा इतिहास सगळं त्याच्यात दाखलेला आहे. वॉशरूम आहे भाई. हो वॉशरूम. आहे. खूपच भूक आणि तहान लागलेली आहे. कारण आम्हाला अर्धा एक तास लागला ते पॅलेस फिरायला. कारण हो, हो. खूप बारकाईने सगळं एक पाहिलं. एक गोष्ट खरंच खूप पाहण्यासारखी की त्याच्यातून बरंच काही शिकायला पण भेटतं. आम्ही दोघं तिघ जण आम्ही हो. दमादमान पाहत होतो. ते आमचे मित्र 5 मिनिटात सगळं उरकून बाहेर. तर भावांनो, आता आमचं पॅलेसचे दर्शन झालेले आहेत. आम्ही चाललो आता सोनी पॅलेसला. कोणत्या पॅलेसला? सोनी पॅलेस, कुठे? हॉटेल सोनी पॅलेस. तर अवश्य तुम्ही भेट देऊ शकता. ही आहे गर्दी. तर आम्ही आता चाललो तर एक ॲग्रिकल्चरचं कॉलेज आहे त्याच्या व्हिजिटला. ते कॉलेज आम्हाला माहित नाही कोणतं आहे. चाललो आता जेवण केलं पण सर म्हणले पळा. हा बघ सरांनी असली तर इथं जर्नी मारायला करून. ही आमची गँग. मला वाटतं कॉलेज इकडे असेल. मकाच्या पलीकडे. नाही त्या भिंतीच्या पलीकडे. व्हिजिटला आपल्याकडे वही नाही काहीच नाही. मी याच्या भरोशा होतो. यांनीच वही नाही आणली. आमचं लय अवघड झालंय. मी त्याच्या आणि तो माझ्या. काय विषय गणेश तुझा खर्च आहे का आम्हाला? मग तितके पैसे कशाला आणले? हा कम बसलात भावांनो. लईच टाइम लागतोय की. एकदम चर्चा चाललेली आहे ब्लॉग मध्ये सिरियस. आणि आता काय झालेलं आहे, आपला नंबर येऊन गेला तरी आपण एकदम शेवटला चाललो. तर आता हे जे हे बघ IMP तर नमस्कार भावांनो, परत एकदा ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. जस्ट आता आम्ही पाहिलं की गुळ कसा बनला जातो, किती डिग्रीवर बनला जातो. 117, 118. तुला काय वाटलं? मी लक्ष नाही दिलं भारतात मोजून आज मुली नव्हत्या तिथे. भारतामध्ये मोजून 3 आहेत आणि त्यामध्ये 3च आहेत. महाराष्ट्र आणि आम्ही विजिट केलेला आहे. 1958 साली स्थापन झालेला आहे इथं. गार घ्या भावांनो, गार घ्या. एका टनामध्ये ज्योतिबाच्या नावाने. सो दिस इज फॉर टुडे. आम्ही ज्योतिबाला गेलो, तिथून आलो, दर्शन घेतलं. नंतर बसमध्ये खूप लांब आलो. आता आम्ही गणपतीपुळेमध्ये पोहोचलेलो आहे. ही अशी रूम भेटलेली. आताच आलो. आता वाजलेत 9 वाजलेत. 9, 9:30 झाले. तर आता जेवण करायचंय खाली जाऊन. जेवण केल्यानंतर झोपायचंय. मग उद्या सकाळी 7, 7:30ला इथून निघायचंय. बीचवरती जायचंय. गणपतीपुळे मंदिराचं ते दर्शन घ्यायचंय आणि खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी करायच्या. तर आता मी तुम्हाला दाखवीनच. आपण 3-4 दिवसाची ट्रिप प्लॅन केलेली आहे आणि त्या ट्रिपमध्ये आपण एक ब्लॉग बनवणार आहे. तर 10-15 मिनिटाचा जो पण असेल तो. तर भेटू उद्या. किंवा आता आम्ही जेवण करायचं झालो तर झालं काय तर दाखवतो. पीस आउट. आता आमचं ठरलंय, आम्हाला एक व्हिडिओ बनवायचा आहे रीलसाठी. तर त्याची तयारी चालू आहे. हो, सगळे नाचणार. आणि हे आमचे मेन रोल. भावांनो. तर आम्ही आता गणपतीपुळेमध्ये पोहोचलेलो इथं. खूप थकून भूक लागली. अजून जेवण नाही तयार झालं. रातची रूम अशी आहे, ते दाखवत असतो मला नंतर. हे आमचे मित्र. ही 5 जणांत रूम दिलेली आहे. 3 जणांचं बेड, 5 जणांची room. हा, हे ऍडजस्ट करायचं आम्हाला. काय असं काय कशाला कोणते
ब्लॉग